संदेश शेवटपर्यंत ऐकला तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. ही चूक थांबवा, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा महाराज काय सांगतात माहिती आहे का? तुम्ही एकटे नाही, हा संदेश तुमच्यासाठीच आहे. दुःख संपत नाही असं वाटतंय, मग हे नक्की ऐका. हा एक संकेत ओळखला तर तुमचं नशीब बदलू शकतं. स्किप अजिबात करू नका. हा संदेश तुमच्यासाठीच आहे. 2 मिनिटे द्या आणि आयुष्यभराचं समाधान प्राप्त करा. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. तुमच्या आयुष्यात खूप काही चांगलं घडणार आहे. आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवा फुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसा झाली असेल ती रात्रीपर्यंत निपटत आणावी. झोपताना रागात झोपू नये. कुणास ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही. जर देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडलाच तर त्यावर आदल्या दिवशीच्या रुसव्याचे मळब राहत नाही. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही. आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना सुरंग लावणारी वात आहे. आपण आपल्या अहंकाराची वात विझवली तर आपण दुसऱ्यापेक्षा स्वतःचा कमीपणा वाटू शकतो. या भयाने आपण ती वात पेटती ठेवतो. पण हे बरोबर नाही. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य निघून जाते. आपण आपल्या मनाचा स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखी एक पायरी चढला. ज्या माणसाच्या गरजा कमीत कमी असतात ती नेहमी समाधानात असतात. आपल्याला जे मिळणार आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. ते न सांगता मिळणार आहे. आणि जे कधीच मिळणार नाही ते जंग जंग पछाडलं तरी मिळणार नाही. निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात, म्हणजे मागणा. माणूस नेहमी म्हणत असतो, मी अमुक अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे, हे सर्व माझे आहे. तेव्हा देव हसत म्हणतो अरे वेड्या, हे सगळं तुझं कसं होईल? मी तुला काही क्षणासाठी, काही काळासाठी या पृथ्वीतलावर पाठवलं आहे. जोपर्यंत तुझा वेळ आहे तोपर्यंत तू जगून घे. जेव्हा तुझा वेळ संपेल तेव्हा तुला ते सगळं तिथेच टाकून वर यावं लागेल. तेव्हा तुला 1 रुपया पण सोबत आणता येणार नाही. हे सगळं माणसाला माहीत असूनसुद्धा माणूस आयुष्यभर पैशाच्या मागे लागलेला असतो. आयुष्यभर पैसा पैसा करतो. मुलांसाठी पैसे जमा करून ठेवतो. पण शेवटी काय, मुलं म्हणतात आईबाबांनी आमच्यासाठी काय कमावलं. त्यामुळे नेहमी आयुष्य आनंदात जगा. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत जगून घ्या. फिरून या, सगळं जग बघा. जोपर्यंत वय आहे, हातपाय चांगले आहेत तोपर्यंत जग पूर्ण फिरून घ्या. जगाचा आनंद घेऊन या. पृथ्वी तलावर खूप काही बघण्यासारखं आहे. खूप काही देश आहेत. ते सगळे तुम्ही अनुभवा. हे सगळं अनुभवण्यासाठी आहे. पैसे कमवून मुलाबाळांसाठी ठेवण्यासाठी नाही. तुम्ही कितीही प्रॉपर्टी कमावा तरी तुम्ही गेल्यावर तुमच्या मुलांमध्ये त्या प्रॉपर्टीसाठी भांडणच होणार आहे. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलांना योग्य ते शिक्षण द्या. शिक्षणाचे लाड पुरवा, खाण्यापिण्याचे लाड पुरवा. पण आपल्या सवयी, आपल्या इच्छांना मारू नका. पैसे कमावण्याच्या नादात आयुष्य संपवू नका. आयुष्य जगून घ्या. आयुष्य आपल्याला एकदाच मिळते. त्यामुळे त्या संधीचं सोनं करा आणि सगळे देश, सगळं आपल्या ऐपतीनुसार सगळी पृथ्वी तलावर सगळीकडे फिरून या. ओळख माणसाची संस्कारातून कळतं की कुटुंब कसं आहे. संभाषणातून कळतं की माणूस कसा आहे. वादविवादातून कळतं की ज्ञान किती आहे. नजरेतून कळतं की मनात काय सुरू आहे. अडखळण्यातून कळतं की अवधान किती आहे. स्पर्शातून कळतं की हेतू काय आहे.
विनयातून कळतं की शिक्षण कसं आहे, संकट समयी कळतं की हिंमत कशी आहे, वाणी सांगून जाते की स्वभाव कसा आहे, मात्र फक्त मृत्यूनंतरच कळतं की प्रत्यक्षात माणूस कसा आहे. पडतंय का बघा. निंदकांना घाबरू नका. त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या. त्यांच्यामुळे आपले वर्तन बदलत जाते. ज्याप्रमाणे गल्लीतील 2-4 डुक्कर असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही, त्याचप्रमाणे आपल्या अवतीभोवती 2-4 निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास हा होत नसतो. मित्रांनो, तुम्हाला जर माझं बोलणं पटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक छानशी कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. काहीही कमेंट करू शकता. जीवनामध्ये प्रेम करणारी माणसे गेल्यानंतर खूप त्रास होतो. काही वेळेस असं वाटते की मरण हा पर्याय नाही, मरता येत नाही, म्हणून जगणे हे आपल्या डोळ्यांनी पाहिलेला मृत्यू आहे. जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत जपा एकमेकांना. एकदा माणूस गेला की त्या माणसाच्या फक्त आठवणीच राहतात. त्या माणसाला आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत आहे तोपर्यंत एकमेकांना जपा, एकमेकांविषयी आदर ठेवा, एकमेकांना भरभरून प्रेम करा. एका दिवसाची काळजी करते ती आई आणि आयुष्याची काळजी करतो तो बाप. चुकीवर पांघरून घालते ती आई, पण चूक सुधारावी म्हणून जो झटत असतो तो शेवटी बाप असतो. त्यामुळे आपल्या आईबापांना जपा. ते आपल्यासाठी आयुष्यभर खूप काही करत असतात. त्यांच्या आपल्यावर केलेल्या उपकाराचा आपण कधीच परतफेड करू शकत नाही. त्यामुळे नेहमी आपल्या आईबापांचा आदर करा, त्यांना नेहमी आधार द्या. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 2च मार्ग ठेवले आहेत. एक तर देऊन जा, नाहीतर सोडून जा. सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही. जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने अधोगती, संवादाने प्रगती. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करतात. जीवन त्यांचेच मस्त आहे जे चांगल्या कामात व्यस्त आहे, आणि जीवन त्यांचेच दुःखी आहे जे दुसऱ्याच्या आनंदात त्रस्त आहेत. मित्रांनो, संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेवरचा वारस कितीही असू शकतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत. मनात खूप काही असतं सांगण्यासारखं, पण काही वेळा शांत राहावं लागतं. आतल्या दुःख मनात ठेवून अश्रू लपवण्यातच आपलं भलं असतं. त्यामुळे मित्रांनो, नेहमी सगळ्यांशी चांगलं वागा. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओला एक छानशी कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल, ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद.